हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. सो मंडळी, आम्ही पडलेलो आहोत घराच्या बाहेर आणि बाहेर पडताच आम्हाला लागलेला आहे पाऊस. ॲक्च्युली ऊनही आहे आणि पाऊसही सुरू आहे. तुम्ही बघू शकता रोडवरती थोडं थोडं पाणी आहे. जास्तही नव्हतं, बट आहे थोडा थोडा पाऊस. आणि आम्ही निघालेलो आहोत नॅशनल मार्टला, कारण वीकडेजला थोडं घराशी शॉपिंगही करायची होती. घरातलं थोडंसं सामानही संपलं होतं आणि वीकडेजला पॉसिबल होत नाही. सो म्हणून वीकेंडला जेही पॉसिबल आहे आम्ही ती सगळी कामे आवरून घेतो. म्हणजे इन शॉर्ट आठवड्याची सगळी तयारी आम्ही वीकेंडलाच करून घेतो. सो इथे आलेलो आहोत आम्ही नॅशनल मार्टला. इवाला मी ट्रॉलीमध्ये बसवलेला आहे आणि तिचे पप्पा एकदम असं फोनवर बोलता बोलताच ट्रॉली ढकलल्यासारखं तिला नेत आहेत. तर आमची शॉपिंग कशाप्रकारे केली आम्ही हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. बरं, तुमच्यासोबतही असं झालेलं आहे का की आधी म्हणजे किराणा सामानाऐवजी आधी तुम्ही कपड्याकडे म्हणा, म्हणजे कपड्यांचा जो सेक्शन असतो तिकडे जाता किंवा जो कॉस्मेटिक्सचा सेक्शन असतो तिकडे जाता का? माझ्यासोबत नेहमीच असं होतं, कारण मी जेव्हाही येते तेव्हा किराणा आधी बाजूलाच राहतो, पण कपड्यांच्या सेक्शनला मी येते. बट यावेळेस नाही, खूप शॉपिंग केलेली आहे आणि आता म्हटलं तसंही घरातच वर्क फ्रॉम होम आहे, जास्त बाहेर जाणं होत नाही. सो आधी घरातलीच कपडे वापरून घ्यावेत म्हणून. बट तरीही एक डोळ्याला तृप्त करण्यासाठी मी इवाच्या डॅडीला याच सेक्शनमधून म्हटलं चला ॲटलिस्ट जाऊन तरी येऊयात, काय नवीन आहे ते बघू तरी येऊयात. बट त्यांचं असं होतं की ते फोनवरच सुरू होतं की तुला जे बघायचं ते बघ. सो इथे आम्ही बघतच होतो. काही घेतलं वगैरे नाही आहे आम्ही. सो त्यानंतर आम्ही ओके. सो मी जेव्हाही नॅशनल मार्टला येते ना, तेव्हा आधी सगळं मॉल फिरून घेते. म्हणजे मला कळायला पाहिजे की कुठे काय ऑफर लागलेली आहे आणि कशावरती ऑफर लागलेली आहे, काही नवीन वस्तू मार्केटमध्ये आलेली आहे की नाही. सो हे सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन झाल्यानंतर मी माझं जे सामान मला घ्यायचं होतं ते मी घ्यायला सुरुवात करते. तर तुम्ही देखील असंच करता का की ते मला किंवा तुमच्यासोबतही असंच होतं का? आधी मॉल फिरणं, आधी बघणं कुठे काय आहे, कशावर किती ऑफर लागली आहे आणि नंतरच शॉपिंग करणं. असो, हा वेगळा विषय आहे. चल, इथे मी बघता बघताच इवा आणि त्याचे डॅडी म्हणजे माहिती नाही गायबच झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ मी खूप फास्ट फॉरवर्ड केला, त्यामुळे कदाचित तुम्हाला बघत नसेल. बट ट्रस्ट मी, त्यांना शोधायला मला 5 मिनटं गेलेत पूर्ण मॉल शोधायला. आणि विकेंड असल्यामुळे कसं सगळेच बाहेर पडतात, शॉपिंग करतात, त्यामुळे खूप गर्दी होती आज. म्हणजे अगदी की फिरायलाही जागा नव्हती. सो आता ठरवलं की नाही, आता व्हिडिओ थोडासा बंदच करावा आणि शॉपिंग करावी. सो इथे आलेली आहे मी जे मसाल्यांचे सेक्शन असतात ते, कारण माझं सगळंच सामान संपलेलं होतं. सो म्हटलं की चला एक 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 बघत होते. सो इथे आलेली आहे मी मसाल्यांच्या सेक्शनला. ह्या सेक्शनला आल्यानंतर मला एक गोष्ट आठवलेली आहे. आधी म्हणजे आता किती म्हणजे खूप छान आहे ना, की सगळ्या गोष्टी आपल्याला एका एका रूफखाली मिळतात, अवेलेबल असतात. कुठल्याही गोष्टीची घरून लिस्ट तयार करून मार्केटमध्ये जायची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याला अगदी एखाद्या वेळेस एखादी गोष्ट लक्षातही नसते लिस्ट वगैरे करताना, पण इथे बघितल्यानंतर कळतं की नाही आपल्याला ही वस्तू पाहिजे. आधीच्या काळी कसं असायचं की म्हणजे माझी मम्मी कशी करायची की जेव्हा सामान वगैरे आणायचं ना, एक लिस्ट मला तयार करायला लावायची, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. मग मी सगळ्या गोष्टींची एक यादी करायचे आणि मग पप्पाला द्यायचे. त्यातूनही काही गोष्टी म्हणजे आधी पूर्वी मॉल वगैरे नसायचे म्हणजे नव्हतेच. म्हणजे मला माहिती नाही तुमच्याकडे किंवा तुमचं बालपण कशा प्रकारे गेलेलं आहे. बट मी जेव्हा लहान होते, माझे पप्पा असं मोठा किराणा मालाचं जे दुकान असायचं तिथूनच शॉपिंग वगैरे किराणा वगैरे आणायचे. बट आता तसं नाही आहे की आपल्याला म्हणजे विचारायची गरज नाही आहे किंवा कुठल्याही गोष्टीची लिस्ट वगैरे करायची गरज नाही. इथे तुम्ही बघू शकता सगळ्याच गोष्टींचे म्हणजे अवेलेबल असतात, डोळ्यांसमोर दिसतात. त्याची प्राईस बघून, त्याची क्वालिटी वगैरे बघून आपण गोष्टी पिक करू शकतो किंवा चूज करू शकतो. अजून एक गोष्ट की पूर्वी मसाले ना असे बनवावे लागायचे, लाईक फूल आणा, खोबरं आणा, त्याला भाजा, निवडा, सगळ्या गोष्टी, मिरच्या आणा, त्याला निवडा. बट आता सगळं म्हणजे अजूनही आहे आणि ज्यांना आवड आहे ते अजूनही ह्या गोष्टी घरच्याच खातात. बट
आता जेही म्हणजे बायका जॉब करतात त्यांना ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मसाले म्हणा अवेलेबल असतात. लिटरली सांडगे, पापड्या, कुरड्या सगळ्या गोष्टी आजकाल मार्केटमध्ये मिळत आहेत आणि तेही उत्तम दर्जाच्या, उत्तम क्वालिटीच्या. अ, चांगल्याच आहेत ह्या गोष्टी. हो की नाही? असो. सो इथे मी थोड्या वेळासाठी इवाला ट्रॉली बॅगमधून उतरवलेलं आहे आणि ती कशाप्रकारे म्हणजे लिटरली पळत आहे. तुम्हीच बघू शकता हे. खरंच मला इतकं हसायला येत आहे आणि आजूबाजूचे सगळे लोकं आमच्याकडे बघत आहेत. अशा प्रकारे माझी नॅशनल मार्ट जर्नी संपलेली आहे. किराणा घेतला, सगळं सामान घेतलं, ट्रॉलीमध्ये भरलं, बिलिंग काउंटरवर बिलही झालं. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत बाहेर. तुम्ही बघू शकता युवाच्या चेहऱ्याकडे बघून की किती थकलेली आहे, बट स्टील शी वॉज लाईक एन्जॉय करत आहे. कारण ती कधी म्हणण्यापेक्षा फक्त वीकेंडलाच बाहेर नेत होतो आम्ही तिला, एरवी आम्हाला पॉसिबल नाही होत. सो अशा प्रकारे सगळी शॉपिंग करून आम्ही बाहेर आलेलो आहोत. इवाचे डॅडी तिला हळूहळू घेऊन जात आहेत. बरं, ह्या पावसाचं पण बघा ना, आत्ता आम्ही येताना म्हणजे थोडा पाऊस होता आणि आता सगळंच सुकलेलं आहे. जिथे पाऊस पडायचा तिथे पडत नाही आणि सिटीमध्ये मात्र धुवाधार पाऊस होत असतो. एनिवे, सो अशा प्रकारे माझी शॉपिंग झाली. बाहेर आल्यानंतर तर पार्किंगकडे बघून इतका कंटाळा आला ना, कारण गाडी काढायलाच लिटरली 5 ते 6 मिनटं लागतात. वीकेंड असल्यामुळे खूप लोकं बाहेर पडतात, जसं आपण पडतो आणि म्हणून मग खूप गर्दी असते. आता इथे बघू शकता तुम्ही की म्हणजे सगळीकडेच गाड्या लागलेल्या आहेत आणि आता ही गाडी काढायलाच आम्हाला 5 ते 10 मिनटं जाणार होते. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर मला लगेचच इवाला थोडंसं घरचंही आवरलं. त्यानंतर इवासाठी ब्रेकफास्ट केला, कारण ती झोपेतून उठल्यानंतर डायरेक्टली आम्ही तिला बाहेर घेऊन गेलो होतो. सो आम्ही तिला बाहेरचं काही खाऊ घालत नाही सध्या, किंवा मार्केटचं असं चिप्स, वेफर्स वगैरे किंवा बिस्किट्स वगैरेसुद्धा मी तिला अजिबात देत नाही. इनफॅक्ट मीही खात नाही आणि तिच्यामुळेच सो आम्ही आणतही नाही. सो इथे तिला इवाला बाकीची कामं वेगळी आणि इवाला खाऊ घालणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे माझ्यासाठी, कारण तिला मोबाईल द्यावा लागतो, तिला टी व्हीचं रिमोट द्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आणि त्यातही तिच्या म्हणजे तिला जे आवडेल तेच लावावं लागतं टी व्हीवर, अदरवाईज ती अजिबातच खात नाही. सो इवाला जेव घातल्यानंतर मलाही भूक लागत होती आणि इवाच्या डॅडीलाही भूक लागत होती. सो इझी आणि क्विक काय बनवावं म्हणून आम्ही पोहा बनवत होता. सो त्यासाठी आधी मी सगळं गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला. इथे कांदा कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची थोडंसं आवरावं म्हटलं आणि त्यानंतर मी ठेवलेली आहे गॅसवरती कढई. स्वच्छपणे कढई धुवून घेतली. त्यानंतर पोहेही भिजू घातले. थोडेच करणार होतो कारण पोह्यामुळे मला खरं तर ॲसिडिटी होते, बट मला अजून बाहेर जायचं होतं. त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा किंवा चायनीज खाण्यापेक्षा बेटर राहील की पोहे खाल्लेले. त्यामुळे मी पटापटा एकदम अशी पोहे वगैरे इथे करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे
सो अशा प्रकारे ऑलमोस्ट माझे पोहे रेडी झालेले आहेत. ह्याला 2-3 मिनटं वाफवून छान प्रकारे आम्ही एन्जॉय करू. सो अशा प्रकारे माझा ब्लॉग इथेच संपवते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा एवढंच सांगू इच्छिते. चलो बाय बाय ऑल.